तर आता वाजले 3. तर मी ब्लॉग उशिरा सुरू केला आणि इथे आमची कियारा रेडी झाली आहे. तर तिचं आज मस्त डान्स परफॉर्मन्स आहे, ते पण पहिल्यांदाच बघणार आहे. फर्स्ट टाइम डान्स परफॉर्मन्स ती स्टेजवर करणार आहे. तर तिचं बघायला खूपच छान वाटेल मला. तर वियांचं तर खूप वेळ बघितलेलं आहे आम्ही, त्याचं पण पहिलं जेव्हा होतं ना तेव्हा पण आम्हाला इतका आनंद झाला. तर तिचा तुम्हाला लुक पूर्ण दाखवते खाली गेल्यानंतर. तर दादासाहेब नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले 3. तर मी ब्लॉग उशिरा सुरू केला आणि इथे आमची कियारा रेडी झाली आहे. तर तिचं आज मस्त डान्स परफॉर्मन्स आहे, ते पण पहिल्यांदाच बघणार आहे. फर्स्ट टाइम डान्स परफॉर्मन्स ती स्टेजवर करणार आहे. तर तिचं बघायला खूपच छान वाटेल मला. तर वियांचं तर खूप वेळ बघितलेलं आहे आम्ही, त्याचं पण पहिलं जेव्हा होतं ना तेव्हा पण आम्हाला इतका आनंद झाला. तर तिचा तुम्हाला लुक पूर्ण दाखवते खाली गेल्यानंतर. तर इथे मी असंच सिंपल घातलं कारण ऊन आहे आणि आता वाजली 3. तर आता निघून 4:30ला सुरू होणार आहे. तसं तसं तुम्हाला मी शेअर करेलच. कियाराचं लुक दाखवते तुम्हाला. खूप छान ड्रेस मिळालेला आहे, स्कूलमधूनच मिळालेला आहे. आणि तिचं गाणं कोणतं आहे ते तुम्हाला नंतर कळेलच जेव्हा डान्स परफॉर्मन्स देईल तेव्हा. फर्स्ट टाइम तिचा डान्स बघणार आहे आम्ही. बघू शकता असा ड्रेस आहे. तर पूर्ण लुक दाखवते. बघू शकता असा ड्रेस आहे, स्कर्ट आणि टॉप आहे. चमचम चमचम आणि गोलफिल कियारा गोलफिल असं तिला थोडासा मेकअप करून दिलेला आहे. बघू शकता इकडे सावली, ती सावली असं मेकअप केलेला आहे तिला. छान आहे कियारा. डान्स कसा करणार दाखव करून थोडी स्टेप. हां आमची कियारा आता डान्स करते, लाजत नाही ना. हा तुझा व्हिडिओ काढेल बरं का मी पूर्ण. हा तिथे चला. तर आज वैभवने खास सुट्टी काढली कियारासाठी डान्स बघायला, तिचा पहिला डान्स ना. चला लिहून नये डेंजर. हां मध्ये ठेव. तर आता डान्स जिथं आहे ते खूप लांब आहे, बॉम्बे नाट्याकडे आहे. कोणतं काय नाव? दादासाहेब गायकवाड आहे. दादासाहेब गायकवाड खूपच लांब आहे. यांचं जेव्हा फर्स्ट होतं ना तेव्हा त्याचा कालिदासकडे होता. खूपच लांब आहे. आम्ही लवकर निघालो ना सुरू होणार आहे. तर आता 3 वाजलेले आहे. बापरे भरपूर फिल्टर पण आहे. तर इथे आम्ही आलेलो आहे आता दादासाहेब गायकवाड स्कूल. नाही ग डान्स आहे तुझा ना. मी आलेलो आहे आणि खूपच लांब होतं आणि ऊन पण. काही मुलं आलेले आता बघतो आम्ही. इथे 4:30ला सुरू होणार आहे. तर हे आहे दादासाहेब गायकवाड सभागृह. तुम्हाला दाखवते नंतर. दादासाहेब गायकवाड बापरे एवढा मोठा हॉल आहे. तर बघून ना चिप्स वगैरे आणले होते, मग ते खाल्ले थोडेसे. तर आता सुरू होईलच थोड्या वेळाने. कियाराचा डान्स तुम्हाला दाखवते मी. हो ना. कियाराला सोडण्यासाठी चालली मी.
हा मध्ये येतो. बघितलं हसते बा ती. लांबून घेतात त्या मुलांनी पण पिंकच कप घातले दिसतंय त्या बरोबरच्या मुलांनी. हा सेम त्यांनी नसला आणि तू चालली. हेलो, अगर वो है तो फर्स्ट स्टेज पे आइए दुर्वा गोहाड़, सानवी राजोड़े, समृद्ध राउत आ गई है. समृद्ध राउत, सानवी राजोड़े, शिवांश दुर्गुड़े, उसके पेरेंट्स यहाँ प्रेजेंट है. शिवांश दुर्गुड़े स्टेज के पीछे आइए फास्ट. शिवांश यहाँ से भी दिया तो भी चलेगा बच्चा. वंशराज अटकर, आदर्श पाटिल स्टेज पे आइए. यालाचा डान्स मस्त झाला. तर तेच आता तिचा डान्स परफॉर्म झाला आणि तिचा ड्रेस वगैरे काढून दिला. तर बाकीचे डान्स मोठ्यांच्या आता चालू आहेत, मग त्यांची सुरू होतील. चला आता आम्ही पण निघतो. संध्याकाळचे 6 वाजलेले आहे.
ज्योतिराव फुले. कसा डान्स केला तू? छान केला? तुला छान वाटलं? घरी डान्स? बरं, घरी करून दाखव. आलो आणि आता इथे चहा ठेवलेला आहे. म्हटलं तर चहा पिऊन घेऊ. आणि डिशवॉशरला भांडे पण लावून दिलेले, लगेच आवरून घेतलं आणि चहा ठेवला, दूध तापत ठेवलं. तर तेच आज स्वयंपाकाला सुट्टी मिळाली. आज म्हटलं त्याला बाहेर जेवण करून येऊ. आणि तेच ना, गंगेवर खूप मोठं याचं महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण ते काय म्हणता कवट वगैरे खातो ना, तर तेच काय म्हणता खूप विकण्यासाठी असतात गंगेवर वगैरे रात्रीचे. तर ते पण मी जाणार आहे. तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. आता कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे. तर तेच इथे चहा ठेवलेला आहे आणि आता थोड्या वेळाने जाऊच, कारण इतका कंटाळा आला ना. बोलली की आज बाहेर जाऊ आणि बाहेर जेवण करून येऊ. खूपच कंटाळा आला आहे मला म्हटला त्याच्यामुळे. तर आज स्वयंपाकाला फायनली सुट्टी मिळाली आणि आज बाहेर जाणार. तेच आज स्वयंपाकाला सुट्टी मिळाली तर बाहेर जाणार. तर तेच बघू आता काही खायचं ते अजून ठरलं नाही. आणि मग आम्ही लगेच आलो. म्हटलं की चहा ठेवते, कारण इतकं थकवा आलेला आहे. सकाळपासून आवर पटापट एकदम काही असलं की खूप थकवा येऊन जातो. तर ते सगळे बोलली की चला आज जाऊ. आणि मग त्यांनी पण सुट्टी काढलेली होती. तर आता तेच आम्ही जाऊ थोड्या वेळाने. आणि असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. कियाराचा डान्स परफॉर्मन्स होता. खूप मस्त डान्स केला तिने, छान येतो तिला. तर कोणत्या पण आईवडिलांना वाटतंच आपल्या मुलांकडे बघून खूप इमोशनल होतो आपण, जेव्हा फर्स्ट टाइम ते डान्स करतात स्टेजवर. तेव्हा विहानच्या वेळेस पण आम्हाला खूप असं इमोशनल झालेलो आणि कियाराच्या वेळेस पण. तर मग बाकीचे मी काही दाखवले नाही, कारण बाकीचं कसं खूप गर्दी पण होती, आवाज पण होता आणि जे गाण्यांना कॉपीराईट लागून जातं म्हणून मी काही एवढं दाखवलंच नाही. आणि मग कियाराचं बघितलं, थोडंसं थांबलो आणि मग तिला घेऊन आणि मग आलो आम्ही निघून. बाकीचे डान्स परफॉर्मन्स चालूच असतील जे मोठ्या मुलांचे ते, आणि छोट्या मुलांचे आहे ना, मग ते त्यांनी घेऊन गेलेले आहे, म्हणजे घरी घेऊन जात होते सगळे. म्हटलं चला आपण पण जाऊ निघून. तर असंच होता माझा पूर्ण ब्लॉग. कसं वाटलं ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कियाराचा डान्स आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.